श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनेने केली जाते. जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे. अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. यंदा 5 मे म्हणजेच मंगळवारी आली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय आणि उदय तिथीच्या आधारावर केला जातो. त्यामुळे मंगळवारी म्हणजेच 5 मे रोजी चतुर्थी तिथी चंद्रोदयाच्या वेळी असेल. म्हणूनच उपवास मंगळवारी 5 मे रोजी केला जाईल. या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री 10:31 होणार आहे. आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची आणि त्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्दल पुराण तसेच गणेश पुराणात याचा संदर्भ आढळून येतो. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो, त्यामुळे अंगारिकेचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते. तसेच नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी या व्रतामुळे शांती मिळते. या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या एका चतुर्थीचे व्रत केल्याने 21 संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण घरामध्ये चुकूनही या 2 भाज्या बनवू नका. जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं. त्याचबरोबर काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी टाळायच्या. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम गणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. त्यानंतर स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं. आता मूर्ती असेल तर तामण घ्या, तामणामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचा. 11 पळी पाणी अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे. त्यांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं. तसेच आवर्जून आपल्याला 21 दुर्वांची जुडीही अर्पण करायची आहे. कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही. पूजेचं पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही. जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. त्यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना 21 मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा. नैवेद्यामध्ये मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. तसेच या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत. मुलांच्या हाताने आपल्याला
गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायला लावायची. तसेच मुलांकडनं 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचं. तसेच मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व शीर्षमची सेवाही करून घ्यायची. आता मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक आरतीही करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन करून सोडला जातो. आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची, त्यांना जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत. तर आपण जेव्हा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे तर त्या नैवेद्यावर चुकूनही आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं नाही. महादेवांच्या तसेच गणपती बाप्पांच्या कोणत्याही पूजेमध्ये तुळशीचं पत्र हे वापरलं जात नाही. त्या उलट तुम्हाला नैवेद्यावर दुर्वाह्या अर्पण करायच्या आहेत. तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये किंवा घरातील बाहेर कोणत्याही सदस्याने मांसाहार हा करायचा नाही. कोणत्याही प्रकारचं मांस, मद्य याचं सेवन चुकूनही करायचं नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या वस्तूंचं सेवन केलं गेलं की आपल्या घरातील इतर सदस्यांनी या वस्तूंचं सेवन केलं तर त्यामुळे केलेल्या व्रताचं आपल्याला कोणतंही शुभ फळ प्राप्त होणार नाही. तसेच संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आहेत, कारण कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळे रंग हे परिधान केला जात नाही. त्यावेळेस तुम्ही पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण, वाद, कलह होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची विधीपूर्वक ही पूजा करायची आहे. तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारच्या पशुपक्ष्यांना तुम्हाला त्रास हा द्यायचा नाही आहे. त्या उलट त्यांना आवर्जून आपल्याला घास हा खायला द्यायचा आहे. आपल्या दारावर एखादा गरजू व्यक्ती आला तर आवर्जून आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला मदत ही करायची आहे. तसेच या दिवशी आपल्याला कोणालाही मीठ हे द्यायचं नाही आहे, धने द्यायचे नाहीत, कारण हे लक्ष्मीकारक असतात. जर कळत नकळत आपल्याकडनं या वस्तू दिल्या गेल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं. तसेच चुकूनही आपल्याला दही हे कोणाला द्यायचं नाही आहे. जर आपण दही दिलं तर त्यामुळे आपल्याला धनाची हानी होण्याची शक्यताही असते. तसेच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी सुद्धा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे. या दिवशी वृद्धांचा किंवा ब्राह्मणांचा अपमान करू नये, हे कोणत्याही दिवशी केले जाऊ नये. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकूनही खोटं बोलायचं नाही आहे. यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं. आता जाणून घेऊया त्या कोणत्या भाज्या ज्या चुकूनही आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सेवन करायच्या नाही. तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे कांदा आणि लसूण. कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं, त्यामुळे कोणत्याही उपवासामध्ये कांदा आणि लसूणचं सेवन हे केलं जात नाही. त्याचबरोबर चुकूनही आपल्याला वांग्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही आहे. तसेच कोबीचं भाजीचं सेवनसुद्धा करायचं नाही. वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं, त्यामुळे संपूर्ण चातुर्मासामध्ये ते वर्ज्य केलं जातं. तसेच कोणत्याही व्रतामध्ये त्या भाजीचं सेवन हे केलं जात नाही. तसेच आता तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करणार असेल तर या व्रतामध्ये तुम्ही जर फळाहार घेणार असेल तर त्या फळामध्ये चुकूनही तुम्हाला फणसाचं सेवन हे करायचं नाही, कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं. तर या काही चुका आहेत. त्याचबरोबर या काही पदार्थ आहेत जे चुकूनही आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सेवन करायचे नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्याला केलेल्या व्रताचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होणार नाही. या उलट आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या संकटांना, समस्यांना सामोरं हे जावं लागू शकतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाकडनंही अजाणतेपणे सुद्धा कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या नाही पाहिजेत, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.